वासंती, वासंती, अहो वासंतीबाई, आहात कुठे? वासंती, वासंती, अगं माझं स्वेटर इथेच तर ठेवलं होतं आत्ता. कुठे नेऊन ठेवलंस काय जाणे. दे बरं पटकन. हा हा, काय थंडी पडली ना. जरासुद्धा बाहेर पडायची हिंमत होत नाही आहे माझी. वासंती, वासंती, अगं माझं स्वेटर दे ना बाई. बाई बाई बाई, काय लहान मुलासारखं करताय प्राध्यापक महोदय. अहो, कशाला हवंय तुम्हाला स्वेटर? अरे नाही म्हणजे स्वेटर घालून असं सकाळी सकाळी निघालात कुठे? अरे कुठे नाही ग, हे आपलं सहजच. सहजच? असं कसं सहजच? काहीतरी भानगड दिसते. वासंती, वासंती, तू ना. मग काय आज सकाळी स्वेटर घालून असं थंडीच्या दिवसात कुठं बरं जाण्याचा प्लॅन आहे प्राध्यापक वासंती, महोदय? वासंती, तू म्हणजे मी मग? कशाला कुठं जाईन वासंती. हो का? ही थंडी इतकी वाढली आहे ना, म्हणून आपला मी विचार केला की घालूया स्वेटर जरा. घरात बसल्या बसल्या हो. थंडी वाजते प्राध्यापकांना. हो, तेवढंच बरं. अच्छा अच्छा, म्हणून स्वेटर हवंय का? बरं आहे बाई, कमालच आहे. कमाल कसली वासंती त्यात. मग? बाहेर थंडी कमालीची वाढली म्हणून स्वेटरची गरज पडते, बस इतकंच. अहो, बाहेर थंडी वाढलीये पण घरातल्या घरात स्वेटर घालून काय होणार आहे? नाही, हिरोगिरी करायची आहे ना. मला माहिती आहे हो. हिरोगिरी. अगं बाई, मी कसली हिरोगिरी करणार आहे आता. मी तर थंडीपासून संरक्षणासाठी स्वेटर मागतोय तुला, बस इतकंच. हो का? मग पण मी काय म्हणते, हा म्हण. थंडीचे दिवस आहेत तर थंडी वाजणारच ना प्राध्यापक महोदय. मग ते खरं आहे तुझं आणि म्हणणं. मला सांगा, एवढी कुठे थंडी पडली आपल्या शहरात अजून? वासंती, पारा किती खाली आलाय बघ जरा. तुला कशी थंडी वाजत नाही, आश्चर्यच आहे बा. अहो, मी सकाळपासून माझ्या कामांना सुरुवात करते. बरं मग? घरातली सगळी कामं करता करता माझी किती कसरत होते तुम्हाला नाही माहिती हो. नाही, ते खरं आहे मग तुझं म्हणणं. त्याच्यामुळे मला थंडीची ना जाणीवच होत नाही. हा, या बाबतीत मात्र तुला मानावं लागेल वासंती. हो का? तुझी कामं तू अगदी वेळेवर करतेस बघ, म्हणून काही शिल्लकच राहत नाही मला करायला. हो ग बाई. मग मग अगदी सकाळी लवकर उठून भल्या पहाटे मला मात्र चांगलीच हुडहुडी भरते या थंडीमुळे, बघ ना. म्हणून तर म्हणतेय पतिराज, थोडी कसरत किया करो, थंडी यू भाग जाएगी. पण वासंती, काय जे काय असेल ते नंतर बघू आपण. अच्छा. आधी मला तू स्वेटर दे बघू. नाही, मी काय म्हणते, ते आपलं TV लावून का होईना तुम्ही थोडीफार कसरत करा ना. अहो, आरोग्यासाठी ही जी काय थंडी भरली आहे ना तुम्हाला, या दोघींसाठी चांगलं होईल, तुम्हालाच फायदा होईल. कसरत करायला मी नाही कुठे म्हणतोय वासंती, पण मग? आत्ता मला जाम थंडी भरली बघ. बर. ती पहिल्यांदा घालवावी लागेल ना, म्हणून स्वेटर मागतोय मी, बस बाकी काही नाही. हो का? प्लीज दे बरं. थंडीला तुम्ही इतकं घाबरताय जणू काही तुम्हाला ती आत्ता अगदी गिळंकृत करणार आहे की काय? अहो, तुम्ही जर का काश्मीर किंवा हिमालयाच्या कुठल्या तरी प्रदेशात असते ना, तर तुमचे काय हाल झाले असते. अगं बाई, नको बाबा, कल्पनाच न केलेली बरी. अगं वासंती, हे ऋतुचक्र असंच चालत असतं हो, आणि माणसानं त्याला सामोरं जाणं अपरिहार्य आहे बघ. मी तेच म्हणतेय ना. तेच म्हणतेय मी, माणसानं निसर्गातील बदलांना सामोरं जायला हवं. आणि म्हणूनच मी तुला स्वेटर मागतोय. झालं? हो ते काही नाही, मी तुम्हाला स्वेटर देणार नाही. वासंती, वासंती, असं नाही नको. नाही नाही, तुम्ही आत्ताच काय ती योगासनं सुरू करा बरं. खरंच सांगते, बघा, एका मिनिटात तुमची थंडी गायब होते की नाही बघा. योगासनं काय, ती तर मी केव्हाही सुरू करू शकतो वासंती. घ्या. मी अजूनही कसा ठणठणीत येते. हो, झालं. प्रश्नच फक्त नाही. शब्दांची फसगत नका करू बस प्राध्यापक महोदय, बरं का. नाही ना. नाही, तुम्ही जरी उच्च प्रतीचे प्राध्यापक असले ना, तरी माझंही वाचन कमी नाहीये म्हटलं. मला काय ते माहिती नाही का वासंती, तुझं वाचन, मग तुझं प्रेम मला माहिती आहे. म्हणूनच तर तुला मी ग्रंथालयातून वेगवेगळी पुस्तकं वेळोवेळी वाचनासाठी आणून देतो की नाही, हो. तूच सांग. नाही, ते खरं आहे. मग पण कसं आहे ना, मी वाचनासोबतच घरातल्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळून माझं आरोग्यसुद्धा सांभाळतेच, हो की नाही. नाही म्हणजे दवाखान्याचा जर्रा म्हणून खर्च नाही माझा. हो, खरं. मग नाहीतर तुमचं आपल्यासारखं आज काय पाठ दुखते, उद्या काय मान दुखते, कधी कधी काय तर पोट बिघडलंय, नाही का. माझं काही असं सुरू नसतं, हे तुमचंच सुरू असतं. वासंती,
शरीर आहे तिथे दुखणं आलंच, हो की नाही? अहो मग प्राध्यापक महोदय आहाराकडे लक्ष द्या हे म्हणते मी. अहो जरा बायकोचंही ऐकावं. वासंती हे काय, मी तर नेहमी तुझंच ऐकतो ना. हो तू म्हणलीस अमुक चित्रपट छान आहे तर लगेच तुला दाखवतो. बाई तू गं. म्हणलीस की या महिन्यात अमुक पदार्थ करायचा आहे तर लगेच तुला ते साहित्य सुद्धा आणून देतो की नाही? देतो ना. हा? अहो बरं झालं आत्ता आठवलं. आता काय आठवलं? अहो मी तुम्हाला मखाणे सांगितले होते आणायला. मखाणे आणि ते कशाला हवेत तुला आता? अहो मी एक नवीन रेसिपी पाहिली आहे बरं. मखाण्यांची हां. आणि मला ना ती करून बघायची आहे. बर. काय ना या थंडीच्या दिवसात खूपच पौष्टिक आणि उपयुक्त ठरतात मखाणे. अच्छा. हो म्हणून मी ती रेसिपी करणार आहे आणि त्या रेसिपीनुसार तो नवा पदार्थ मला करून पाहायचाच आहे. पण 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 मी काय म्हणतो वासंती, सध्या बाजारात खूप छान ताजी फळं मिळत आहेत, हो की नाही? हो. आपण त्यांचा वापर करू शकतो ना. हो फळं तर उपयुक्त आहेतच त्याचा काही विषयच नाही. मग? आता ही बघा ना ताजी पपई आजच घेतली दारावर सकाळी. बर. मग बघा बरं किती छान ताजी रसरशीत दिसतीये. तुम्हाला माहिती आहे ना काय काय? अजीवनसत्वाने भरलेली आणि डोळ्यांसाठी खूप उपयुक्त फायदेशीर ठरणारी अशी अगं वासंती, पपई. अगं वासंती, सध्या बाजारात पेरू, अंजीर, संत्री, मोसंबी या फळांची इतकी गर्दी झाली ना हो. की घेऊ की ते हो असं होतंय मला. मग तुम्ही आणली आहे ना ती फळं. ते काय मोसंबी आणलेत, ते थोडेसे पेरू काय तर म्हणे तू सांगशील ते आणून देतो असं म्हणालेच होते ना. हो हो म्हणा. मग वा 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 प्राध्यापक महोदय काय झालं आता? मोसंबीवर खुश करू बघतात बायकोला. मग तूच सांग बरं वासंती, तुला मी असं काय आणून दिलं म्हणजे तू खुश होशील, सांग. बघा हं प्राध्यापक हो, बघ, महोदय बघ. बघा विचार करून बोला. नाही नंतर नंतर म्हणाल मला चांगलंच फसवलं. नाही नाही. कोणी फसवलं? आला वसंत आला? आला. कोणाचं धाडस आहे सांगा बरं वहिनी, माझ्या मित्राला फसवण्याचं. आत्ता जाऊन त्याला चांगलाच धडा शिकवतो. अरे मधोबा एवढा नको उतावे हो. तुझ्या मित्राला कोणीच फसवलेलं नाही बघ. मग मी आत्ताच वहिनींच्या तोंडून ऐकलं, ते खोटं आहे का? आहो मधुभाऊजी हां. मी यांना म्हणत होते की मला मी मागेल ते आणून द्याल का. तर तुमचे हे परममित्र राजेशाही थाटात म्हणत होते काय? की तुला काय हवं ते तू फक्त सांग आत्ता आणून देतो. अहो वहिनी, हं. केवढी मोठी सुवर्ण संधी होती वसंताकडून काहीतरी मोठी वस्तू उकळण्याची. तुम्ही संधी घालवली वाटतं. हो, अहो हे खरं आहे भाऊजी नाही 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 हं, मोठी संधी काय म्हणता. मी आपलं स्वयंपाकघरात एका गृहिणीला काय लागतं ते आणून द्या एवढंच काय ते सांगायला गेले. हं. आणि तुमचे मित्र अरे बापरे लागले हवेत उडायला. वासंती. काय सांगता? हा मग जणू काही आमचं नुकतंच लग्न झालंय. अरे वा. नव्या वधूला लागणारी गोष्ट नव्या नवरोबाने एका फरमाईशीवर आणून द्यायला अशा प्रकारे तयार व्हावं लागतं बाबा. एका पायावर तयार असं करतायत तुमचे मित्र. वासंती वशा तू आज वहिनींना असं काय इम्प्रेस केलं? तू आज पुन्हा तरुण झाल्यासारखा वागतोय, असंच काहीतरी झालेलं दिसतंय बहुधा. काय मध्या वहिनी? मध्या असं काही नाही रे. मग मी आपलं वासंतीला बोलून गेलो की तुला काय हवं ते आणून देतो, मग तर ती लगेच मला शब्दात पकडायला गेली बघ. वशा लेका, आपली मराठी भाषाच इतकी प्रगल्भ आहे ना की आपण बोलायला जातो एक आणि समोरचा त्याचा वेगळाच अर्थ लावतो त्याच्या मनातील विचारांप्रमाणे. मधोबा आता तू आणखीन मराठी भाषेची जास्तीची चिरफाड करू नकोस. मग मी आपलं स्वच्छ मनाने वासंतीला काही आणून देऊ का एवढंच म्हणलो. वशा, अरे वहिनी बेसावध होत्या म्हणून तू वाचलास लेका. नाहीतर आज तुझं काही खरं नव्हतं. ते कसं काय? वशा, जर वहिनींनी तुला सोन्याची एखादी वस्तू मागितली असती तर तुला ते किती महागात पडलं असतं विचार कर. आज सोन्याचा भाव कुठल्या कुठे गगनाला जाऊन भिडलाय, माहित आहे ना तुला? अरे हो हो मधोबा, पण माझी बायको असलं काही मागेल याचा मी विचारच केला नाही रे. खरं आहे तुझं म्हणणं. भाऊजी ऐकते बरं का मी. अरे बापरे. मला स्वयंपाक खोलीत सुद्धा तुमचं बोलणं ऐकायला आलंय. तुमच्या मित्राला जरी सोन्याचे भाव माहीत नसले तरी मला माहिती आहेत. हो का? मग रोजच्या वर्तमानपत्रात हे चढ उतार मी रोज वाचत असते. नाही एवढं महागाचं मी काही मागून माझ्या नवऱ्याला अडचणीत आणेन
असं कसं शक्य आहे बरं? बघितलंच मधोबा, माझी बायको किती समजूतदार आहे ते. खरंच रे वसंता, मग. खरंच तू खरोखर भाग्यवान प्रश्नच आहेस. नाही आहेच. अरे वहिनींसारखी समजदार पत्नी तुला मिळाली आहे. मग अगो बाई, नाहीतर काय भाऊजी, मी आपली घर सांभाळणारी गृहिणी जरी असले तरी आपल्या कुटुंबात आनंद भरलेला असावा हाच विचार मी नेहमी करत असते. वासंती, तुझ्या ह्याच गुणांचं मला खूप अपूप वाटतं बघ. मी माझ्या सहकाऱ्यांना नेहमी सांगतो बघ, काय? मला सगळ्या बाबतीत खूप खूप सपोर्ट मिळतो घरून, अच्छा. म्हणजे अर्थात तुझ्याकडून. मी कोणताही निर्णय घेताना बायकोचा एक सल्ला नेहमी घेतो की नाही वासंती? खरंच घेत, आणि खरंच. बरं का मधोबा, ती विचारपूर्वक असं काही सांगून जाते की मी त्या बाजूने विचारच केलेला नसतो. म्हणून म्हणतो वसंता, वहिनींसारखं चतुरस्र व्यक्तिमत्व तुझ्याकडे आहे तर तुला कधीच कशाचीच कमतरता भासणार हे नाही. मात्र खरं आहे बरं आता हेच बघ ना, वहिनी स्वयंपाकघरात होत्या तरी त्यांचं लक्ष आपल्या बोलण्याकडे होतच की नाही? हो. आणि भाऊजी, तुमचं लक्ष स्वयंपाकघरात मी काय करत होते इकडे होतं. अगदी खरं आहे नाही, बोला खरंच होतं की नाही? अगदी खरं. हा घ्या डिंकाचा लाडू. घ्या मधोबा, घ्या. मग वा. मला माहिती आहो तुम्हाला लाडू आवडतात. वहिनी, मला लाडू मिळेल असं वाटलंच नव्हतं. हा. तुम्ही चहा ठेवताय का? अगं त्याकडे बाई. मी लक्ष देत होतो. ठेवलाय बरं का. चहा सुद्धा ठेवला आहे तुमच्या आवडीचा. आलं घातलेला का? येस, बघ मधोबा, अगदी छान आलं घातलेला चहा मिळणार आहे. पाहिलंस मधू, तुला चहा हवा होता, पण तुला चहाच्या आधी मस्त डिंकाचा लाडू पण मिळाला. यालाच तर म्हणतात ना वसंता, आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे. भाऊजी, अहो थंडीचे दिवस आहेत, तेव्हा आपल्या शरीराला अधिकची उष्णता, म्हणजे तो जो उष्मा म्हणतो ना आपण, ऊर्जा, ती हवी असते. सुकामेवा युक्त लाडूमधून पौष्टिक घटक शरीरात जातात, त्यामुळे अधिक उष्मा निर्माण करतात आणि थंडी सहन करण्याचं बळ देतात. वहिनी, ती म्हण काही खोटी नाही. हा, कुठली? साखरेचे खाणार त्याला देव देणार. मध्या वासंतीनं लाडवात गूळ घातलाय. आहेस कुठे? अरे बाबा, मी काय फक्त म्हण सांगितली ना रे. वा. मधोबा, थंडीच्या दिवसात शरीराला उबदार ठेवण्यासाठी पौष्टिक खुराक आवश्यक असतो बघ. म्हणून तर या काळात डिंकाचे लाडू बनवतो की नाही आपण? येस. वहिनी, म्हणूनच तर घरोघरी हे पौष्टिक लाडू बनवले जातात. हो. तुमच्यासारखी सुगरण असे लाडू बनवणार नाही तरच नवल ना. घ्या. हा, खूप छान झालेत ना लाडू. मधोबा, म्हणूनच तर मी ही थंडी सहन करू शकतोय की नाही. वा. मग मगाशी स्वेटरचा हट्ट का करत होते तुम्ही? वासंती, मग ते आपलं सहज मागत होतो, हो का? बाकी काही नाही. थंडीच्या आड लपून तुम्ही काय लाड पुरवून घेतायत. आलंय लक्षात बरं का माझ्या. वासंती, तुझं पाककलेतलं कौशल्य, तुझं कुटुंबातलं वागणं, सर्वांची काळजी घेणं, सर्वांचं मनापासून आगत स्वागत करणं, यामुळे तुझं माझ्या मनात अगदी वेगळं स्थान आहे बघ. एवढे काही तारीफ करायला नकोय बरं अरे का. नाही. मग बोलू द्या हो वहिनी त्याला. तो काय खोटं बोलतोय का? भाऊजी, घ्या. आता तुम्ही आपल्या मित्राला सामील झालात की काय? वहिनी, माझा मित्र खूप खूप साफ मनाचा आहे बरं. मग बाई, आज काय दोघी मित्रांनी तारीफ करायचा प्लॅन केलाय की काय माझा? करा, काय तारीफ करायची ती करा, बरं वाटतंय मला. वहिनी, इतर वेळी तुम्ही चटकन ओळखतात, जरा कुठे तारीफ व्हायला लागली की तुम्ही झटकन चहा घेऊन हजर होता. आलं लक्षात. तुमचा चहा तयार आहे भाऊजी. चहा म्हणजे अमृततुल्य पेय. चहा मिळाला म्हणजे कसं नवसंजीवनी मिळाल्यासारखं होतं वहिनी. चहा म्हणजे या मधोबासाठी ना अमृत आहे वासंती, अमृत. नक्कीच. तुमच्यासाठीही अमृत आहे बरं का प्राध्यापक महोदय. मग नाही, खरंय की नाही? आता हा तिसऱ्यांदा चहा घेतायत तुम्ही. हो का? आणखी काय हवं मला? घ्या, गरमागरम चहा घ्या. धन्यवाद वहिनी, धन्यवाद.